हे बघा किती छान झाले आपले कढी गोळे तयार। नमस्कार। कढी गोळे बनवायचे त्याच्यासाठी तूर डाळ हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली 4-5 तासात आणि मसाले घेतले, ते दही घेतले, बेसन पीठ आणि हे डाळीत वाटून घ्यायचे। धना जिरा पावडर, जिरा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, तिखट, लाल तिखट, आलं लसूण। आता हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। कोथिंबीर, डाळ टाकायची, तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे, चांगली भिजून झाली छान, दोन्ही मिक्स घेतले। कोथिंबीर टाकली, मिरच्या, लसूण, जिरं, लाल तिखट, मीठ चवीनुसार, धना जिरा पावडर आणि आलं। आता वाटून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये। हे बघा वाटून घेतले, छान वाटून झाले। कढीसाठी साहित्य: दही घेतले, डाळीचं पीठ, लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि हे तेजपान आणि पत्थरफूल आणि 1-2 लवंग मिरे पण घ्यायचे। हे ताक करून याच्यामध्ये हे पीठ कालून घ्यायचं। आता गाठी थोडं मोडून घ्यायचे, आपल्याला प्लेन करायचं पूर्ण। कढीला फोडणी करायची, त्यासाठी तूप टाकले, जिरं मोहरी टाकली, 2 लवंग आणि 2 मिरे टाकायचे। हे शेजफूल, पत्तरपान टाकले, मिरच्या टाकले, लसूण टाकायचं आहे, आलं, हिंग टाकायचे थोडं, हे दह्यामध्ये ताकामध्ये आपण डाळीचं पीठ टाकून फोडणी करायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचे, थोडा गरम मसाला पावडर टाकायचा। चांगली उकळी येऊ द्यायची आता कढीला। कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मग अशी वाटलेलं आपण डाळीचं पीठ याच्यात गोळे सोडायचे। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची, कढीला असं सारखं हलवत राहायचं, नाही तर ती फुटते। आता वर यायला लागली बघा कढी आपली। कढी आता चांगली शिजली, आता आपल्याला त्यात गोळे टाकायचे आहेत।
हे बघा कढी गोळे आपले किती छान तयार झालेत, मस्त.